आज खऱ्या अर्थाने मी श्रीवर्धन एक्सप्लोअर करायला सुरुवात केली. सकाळीच फेरफटका मारायला गेलो श्रीवर्धन बीचवर. वीकेंड असल्यामुळे बऱ्यापैकी गर्दी होती. बीचवर गेल्या गेल्या दिसले हे दोन सेल्फी पॉईंट. मेटल वेस्टपासून बनवलेल्या ह्या सेल्फी पॉईंट्सची आयडिया युनिक वाटली. नारळ आणि सुरूच्या झाडांना बिलगून असलेला श्रीवर्धनचा समुद्रकिनारा लांबच लांब पसरलेला आहे. बीचवर पर्यटक पाण्यात खेळण्याचा आनंद घेत होते. दुसरीकडे एका बाजूला बोटी पाण्यात निवांत तरंगत होत्या. थोडा वेळ बीचवरच थांबलो. त्यानंतर गेलो देवखुलच्या कुसुमेश्वर मंदिरात. श्रीवर्धनपासून साधारण 17 किलोमीटर अंतरावर विरळ जंगलात वसलेलं हे मंदिर आहे. असं म्हटलं जातं की हे मंदिर पांडवकालीन असावं. महादेवाचं दर्शन घेऊन मन प्रसन्न झालं. पुढे या रूममध्ये मला एक सरप्रायझिंग गोष्ट पाहायला मिळाली. जवळजवळ 100 दगडात कोरलेल्या प्राचीन मूर्ती इथे ठेवल्या होत्या. यावर वेगवेगळे आकार कोरलेले, काही देवांचे तर काही अनोळखी. बघून असं वाटलं की या मूर्ती किमान काही शेकडो वर्ष जुन्या असू शकतात. याचा अभ्यास होणं गरजेचं आहे. तर तुम्ही श्रीवर्धन किंवा दिव्यागारला आलात तर या शांत जागी वसलेल्या मंदिराला नक्की भेट द्या.